नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत मायग्रेन ह्या आजाराबद्दल. मायग्रेन किंवा प्रचंड डोकेदुखीचा जेव्हा आजार होतो तेव्हा बरेच जण ट्रीटमेंट घेऊन अगदी थकलेले असतात आणि सतत त्यांना पेनकिलरसुद्धा घ्यावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, काही गोष्टी जर तुम्ही घरच्या घरीच केल्या तरीसुद्धा मायग्रेनचा त्रास नियंत्रणात आणू शकता. सो तुम्हालासुद्धा जर सतत डोकेदुखीचा त्रास असेल किंवा मायग्रेन हा आजार असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सिंपल नॅचरल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुमचे डोकेदुखी मायग्रेन कमी करण्यासाठी नक्की फायदेदायक असणार आहेत. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. तर बघा, जेव्हा प्रचंड प्रमाणात डोकं दुखायला लागतं आणि कधी कधी काय होतं, तुम्ही डॉक्टरकडे जाता, ते पेनकिलर देतात, कधी कधी तर पेनकिलरने सुद्धा कमी होत नाही आणि तुम्हाला हा प्रश्न पडतो की हे डोकं माझं सतत का दुखतं किंवा हा आजार बरा का नाही होत. तर ह्या मागची बरीच कारणं असतात, त्यामुळे सुद्धा सतत मायग्रेनचा त्रास होत असतो. सो बऱ्याच वेळा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होत असतं, मिठाची कमी होत असते, त्यानंतर कुठे ना कुठे नसा डॅमेज होत असतात किंवा झोपेचे प्रॉब्लेम, स्ट्रेस, अशा बऱ्याच गोष्टीमुळे मायग्रेनचा त्रास होत असतो. सो तर बघा, ह्या काही ज्या गोष्टी आहेत मी जे सांगणार आहे त्या तुम्ही करायला सुरुवात करा. आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला मायग्रेन होतं किंवा डोकेदुखी खूप होत असते त्यावेळेला ह्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला पेनकिलर घ्यायची गरज नाही लागणार. सर्वात पहिली जी गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे आपल्या शरीरातले जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांना बॅलन्स करायचं आहे, स्पेशली मीठ. कारण खूप साऱ्या अशा केसेसमध्ये मायग्रेन होतं हे डिहायड्रेशनमुळे किंवा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे. म्हणूनच आपल्याला पहिलं तर इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते बॅलन्स करायचे आहेत. सर ह्यासाठी काय करायचं, तर तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं आणि ते तुम्हाला प्यायचं किंवा यासोबतच तुम्ही लिंबू पाणी सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये थोडं लिंबू टाकून आणि अगदी चिमूटभर मीठ तुम्हाला टाकायचं आणि हे तुम्हाला प्यायचं. सो जेव्हा तुम्ही मीठ घेता तेव्हा शरीरातलं जे काही सॉल्ट इम्बॅलन्स झालं असतं ते व्यवस्थित होतं. आणि खूप साऱ्या पेशंटला आम्ही पाहिलेलं आहे की मायग्रेन म्हणजे डोकेदुखी लगेच कमी होण्यासाठी मदत होते. पण ह्यासाठी तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशरचा त्रास नसला पाहिजे, कारण कधी कधी डोकेदुखीचा त्रास हे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे सुद्धा होतं. सो तुमचं ब्लड प्रेशर तुम्ही नियमितपणे चेक करा. आणि जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर हे जे काही मीठ पाणी आहे किंवा लिंबू पाणी आहे ते तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही हे मीठ लिंबू पाणी नियमितपणे घेता तेव्हा डिहायड्रेशन होत नाही आणि मायग्रेनचे ट्रिगरसुद्धा कमी होतात. म्हणजे हळूहळू मायग्रेनचा त्रास होणंसुद्धा कमी होऊ शकतं. त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमचं गट हेल्थ जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे. सो गट आणि मेंदू ह्यांचं कनेक्शन आहे, ज्याला गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणतात. सो जेव्हा पण तुमचं पोट खराब असतं तेव्हा मेंदूचे आजार होतात आणि ज्या काही मेंदूच्या नसा आहेत त्यासुद्धा अफेक्ट होतात. आपण जे काही आहारामध्ये घेतो म्हणजे अन्नपदार्थ किंवा इव्हन सप्लिमेंट्स पण घेतो ते सुद्धा शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाहीत आणि आपल्याला मेजर डेफिशियन्सीज व्हायला लागतात. म्हणूनच तुमचं गट हेल्थ म्हणजे आतड्यांचं हेल्थ व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच केसेसमध्ये असं पाहिलं गेलं आहे की ज्यांना पण पचनाचे विकार आहेत, ज्यांचा गट अनहेल्दी आहे, त्यांना मायग्रेनचा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो. म्हणूनच गट सुधारण्यासाठी ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. सर्वात पहिलं तर तुम्ही प्रोबायोटिक्स घेणं. सो तुम्ही दही, ताक किंवा सावरक्राऊट, किमची किंवा बीटरूटची कांजी असते, ह्या गोष्टी तुम्ही नियमितपणे घ्या. यामुळे काय होतं, चांगले बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये जातात आणि आतड्यांची हेल्थ जी आहे ती व्यवस्थित होते. म्हणजे जे काही अन्न तुम्ही खाता त्यातले बरेच न्यूट्रिएंट शरीरामध्ये अब्झॉर्ब होतात आणि इव्हन पचनाचे एन्झाईम्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित बनतात. म्हणूनच नियमितपणे प्रोबायोटिक्स घ्यायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट जी करायची ते म्हणजे फायबर रिच फूड्स घेणं. सो तुम्ही रेग्युलरली फळं, भाज्या, नट, सीड्स ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घ्यायला सुरुवात करा. स्पेशली जेव्हा तुम्ही फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स हे घेता त्यामध्ये पण भरपूर फायबर असतात. सो जेव्हा फायबर तुमच्या पोटामध्ये जातात तेव्हा पोट व्यवस्थित साफ होतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही, पचन ओव्हरऑल जे आहे ते सुधारतं. म्हणून मायग्रेनचे अटॅकसुद्धा कमी होतात. म्हणूनच जेव्हा डोकेदुखीचा त्रास असेल किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर तुमच्या पोटाकडे नक्की लक्ष द्या. त्यानंतर तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काही पोषक घटकांची कमतरता. खूप साऱ्या स्टडीजमध्ये पाहिलं गेलं आहे की ही जी 3 पोषक घटकं आहेत, जेव्हा ह्यांची कमतरता होते तेव्हा मायग्रेन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. आणि ती पोषक घटकं म्हणजे विटामिन B12,
मॅग्नेशियम आणि ओमेगा 3. सो ही तिन्ही पोषक घटकं आपल्या शरीरातील नसांसाठी खूप महत्त्वाची आहेत. जेव्हा ह्यांची कमतरता होते तेव्हा नसांचं फंक्शन जे आहे ते पण डिस्टर्ब होतं आणि म्हणूनच सतत मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जेव्हा केव्हा हे तिन्ही सप्लिमेंट्स तुम्ही घेता तेव्हा नसा ज्या काही डॅमेज झालेल्या असतात त्या रिपेअर होतात. शरीरामधली किंवा नसांमधली जी सूज असते ती कमी होते, इन्फ्लेमेशन कमी होतं आणि बऱ्यापैकी मायग्रेनचे अटॅक्स कमी होऊन जातात. सो आम्ही सुद्धा आमच्या पेशंटला जेव्हा ही तिन्ही सप्लिमेंट्स देतो तेव्हा पाहतो की त्यांचं मायग्रेन ऑलमोस्ट ठीक होतं. सो तुम्हाला सुद्धा सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही विटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 ह्याचे सप्लिमेंट्स नक्की घ्या. आणि तुम्हाला सप्लिमेंट्सबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी आमचे पीएचडीचे जे काही सप्लिमेंट्स आहेत त्याबद्दल माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सो म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, मायग्रेन हे म्हणजे फक्त डोकेदुखी किंवा पेन आहे असं समजू नका. ॲक्च्युली शरीरामध्ये कुठे ना कुठे इम्बॅलन्स झालेलं असतं, म्हणूनच मायग्रेन चालू होतं. सो मायग्रेन ॲक्च्युली हे एक लक्षण आहे, हा आजार नाही आहे. सो जेव्हा तुम्ही कॉज म्हणजे जे काही कारण आहे त्याला ठीक कराल तर मायग्रेन तसंही मुळापासून ठीक होऊ शकतं. आणि जर तुम्हाला मायग्रेन अगदी खूप काळापासून असेल, कितीही ट्रीटमेंट घेतल्या तरी मायग्रेन ठीक होत नसेल तर तुम्ही ह्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता. कारण काही लोकांमध्ये इमोशनल इम्बॅलन्स, खूप अतिप्रमाणात स्ट्रेस ह्यामुळे सुद्धा सतत मायग्रेन ट्रिगर होत असतं. तर अशा वेळेला प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ मायग्रेनच्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचा आहे. सो तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्समध्ये कोणालाही मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.